शासन काय करणार आहे, बैठक लावणार आहे का नाही लावणार आहे, अद्यापही त्या संदर्भात काही सूचना नाही। मंगळवार संध्याकाळपर्यंत जर काही याच्यातून पुढं सूचना आली नाही तर असं गृहीत धरू की शासनाला काही करायचंच नाही। परंतु काही लोक जे जवळचेच असतात, काही आपल्या परिसरातील असतील, मग ते अधिकारी असतील, नेते असतील किंवा काही उद्योजक असतील, यांच्याकडे चुकीची माहिती गेली की एका व्यापाऱ्याचं, एका मारवाड्याचं एकट्याची सगळ्यात जास्त जमीन चालली। दिलीप राठीचं काय वाटत असेल तुम्हाला चुकीचं असेल तर ते बाजूला ठेवा, परंतु शेवटच्या शेतकऱ्याचं काम झालं पाहिजे, त्याला न्याय मिळाले पाहिजे अशी माझी भूमिका आहे। ती लात मारायची नंतर सॉरी म्हणायचं चालत नसतं। जे वेळच्या वेळी जर झालं तरच चांगलं असतं। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाला 94 दिवस पूर्ण झाले। अद्यापही शासन काय करणार आहे, बैठक लावणार आहे का नाही लावणार आहे, कारण की उद्यापासून परत एकदा कार्यालय सुरू होतील, प्रशासनाचं कामकाज सुरू होईल, शासनाचं कामकाज सुरू होईल। अद्यापही त्या संदर्भात काही सूचना नाही। 1-2 दिवस आम्ही वाट पाहू। मंगळवार संध्याकाळपर्यंत जर काही याच्यातून पुढं सूचना आली नाही तर असं गृहीत धरू की शासनाला काही करायचंच नाही। कारण की मुख्यमंत्र्यांकडे जी माहिती गेलेली आहे चुकीची, कारण की कुठलाही मुख्यमंत्री, आपल्याला गंज वाटत असेल की मुख्यमंत्र्यांना आपल्याला देशोधडीला लावलं किंवा मुख्यमंत्री आपले प्रश्न समजून घ्यायला तयार नाही की मुद्दाम होऊन टाळायला लागले, असं काही नसतं। कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही विचाराचा मुख्यमंत्री ज्या त्या पदावर जाऊन ज्यावेळेस बसतो त्यावेळेस तो सर्वसमावेशक विचार करीत असतो। परंतु काही लोक जे जवळचेच असतात, काही आपल्या परिसरातील असतील, मग ते अधिकारी असतील, नेते असतील किंवा काही उद्योजक असतील, जे त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या बाजूला जे लोक आहेत जवळचे, त्यांच्याशी संबंधित असतील। मला जे कळालं की त्यांच्याकडे चुकीची माहिती गेली की एका व्यापाऱ्याचं, एका मारवाड्याचं एकट्याची सगळ्यात जास्त जमीन चालली म्हणून तो करतोय। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष शासन प्रशासनाला जेव्हा कोणी मंत्री आले असतील, जिल्हाधिकारी आले असतील, मी प्रत्येकाला हेच सांगितलंय की दिलीप राठीचं काय वाटत असेल तुम्हाला चुकीचं असेल, होण्यासारखं नसेल तर ते बाजूला ठेवा, परंतु शेवटच्या शेतकऱ्याचं काम झालं पाहिजे, त्याला न्याय मिळाले पाहिजे अशी माझी भूमिका आहे। या उपरही काही लोक तसं त्यांच्यापर्यंत गेलं असेल तर हे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की हे असं नाही आहे। जर असं विचार केला गेला तर मला वाटतं जवळपास 300 ते 400 शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्यांच्या ताटात माती कालवली जाणार आहे। हे जे चुकलंय ते त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे। नाही गेलं तर काय होईल भविष्यात सांगता येत नाही, परंतु मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही। मंगळवार नंतर तुम्ही काही करा, उद्या तुम्ही म्हणले 4 पट तुम्ही मागताय त्याच्या 4 पट मोबदला देतो। काय असतं, एक वेळ असती, एक मान सन्मानाची गोष्ट असती। लात मारायची नंतर सॉरी म्हणायचं चालत नसतं। त्याप्रमाणे जे वेळच्या वेळी जर झालं तरच चांगलं असतं। त्यामुळं काही हातातून वेळ निघून घेण्याच्या पूर्वी निर्णय घ्या आणि जे काय न्याय द्यायचा, रास्त मूल्यांकन करायचं, त्या संदर्भात बैठक लावायची। बैठक लावल्यानंतर काय कमिटी स्थापन करायची ते करा आणि हा प्रश्न मार्गी लावा अशी माझी या निमित्तानं विनंती।